साक्रीचे आमदार मंजुळाताई गावित आपल्या सोबत आहेत। ते आज डोंगराळे इथे पीडित कुटुंबाला सांत्वनपर भेट द्यायला इथे आलेले आहेत आणि काय त्यांचं म्हणणं आहे ऐकून घ्या। ताई, काय म्हणाल आपण या घटने संदर्भात? ही मानवतेला काळीमा फासणारी अशी ही अत्यंत लाजिरवाणी, दुर्दैवी आणि शैतानी वृत्तीची असलेली ही मानसिकता, अशा प्रकारची ही घटना घडलेली आहे आपल्या या डोंगराळे गावात। ज्यावेळेस आमच्याही कानावर आलं की अशी अशी घटना घडली डोंगराळे गावात, अवघ्या 3 ते 3.5 वर्षाच्या ह्या बालिकेला, म्हणजे काही मुलं तर अशी असतात की 3 वर्षापर्यंत देखील आईचेच दूध पित असतात। एवढं त्यांचं बोबडं बोल, आईचं दूध पिणारे हे एवढे छोटीशी बालकं, आणि ह्या बालकांना अगदी म्हणजे ते अंगणात खेळत असताना तिच्यावर हा अतिप्रसंग येणं, हा शेजारचाच कोणी नराधम होता आणि असं शैतानी वृत्तीचं त्याने कृत्य केलं। ह्या बालिकेबरोबर चॉकलेटचं आमिष दाखवून तो कुठेतरी खेळायला घेऊन गेला आणि त्या एवढ्याच्या छोट्याशा वयात त्या बालिकेवर अत्याचार करणं म्हणजे अतिशय निंदनीय हा प्रकार। कोणते विचाराचे ही माणूस असतील, त्यांच्यापेक्षा तर पशुला तरी ज्ञान असेल, नॉलेज असेल की त्यांना काहीतरी नियम असतील, परंतु ह्या माणसाला कसलंही माणुसकी नसताना असं शैतानी वृत्तीचं त्याने त्या बालिकेसोबत त्याने कृत्य केलं। आणि एवढ्यावरच तो थांबला नाही, तर त्याने त्या बालिकेला ठेसून त्याने तिचा मृत्यू केला। तर अशी खूप अतिशय निंदनीय अशी घटना आपल्या या डोंगराळे गावात झालेली आहे। म्हणून त्याचं खरोखरच आम्ही सर्व महिला वर्ग आणि सर्वच आपले परिसरातले सर्वच नागरिक बंधू भगिनी सगळ्यांच्या मनात आहे आणि आम्हाला देखील वाटतंय की अशा शैतानी वृत्तीच्या माणसाला भर चौकात आणून त्याला ठेसून मारलं पाहिजे, किंवा त्याला भर चौकातच अगदी फाशीची शिक्षा त्याला इथं दिली गेली पाहिजे। तेही सगळ्या आपल्या या परिवाराच्या डोळ्यात देखत ती घटना जर घडली, त्याला फाशीची शिक्षा दिली तर या परिवाराला किंवा परिवाराच्या नातेवाईकांना सगळ्यांना समाधान होईल असं मला वाटतंय। म्हणून आम्ही देखील शासनाकडे आम्ही मागणी करतो, या फास्ट ट्रॅकने त्याचे लवकरात लवकर त्याची चौकशी करून आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर त्याची या ठिकाणी फाशीची शिक्षा ही त्याला झालीच पाहिजे अशी मागणी आम्ही सर्व महिलांच्या वतीने आम्ही करतो। आणि येणाऱ्या अधिवेशनच्या काळात सुद्धा आम्ही या डिसेंबर हिवाळी अधिवेशन मध्ये या घटनेचं आम्ही त्या ठिकाणी नक्कीच आम्ही हा विषय त्या ठिकाणी आम्ही मांडणार। आणि हा फास्ट ट्रॅकचा जो आपला शासनाचा जो कायदा आहे, या कायद्यात त्याच्यात सुधारणा केली गेली पाहिजे। आणि जसंही ह्या घटनेचं आपल्याला वृत्त कळताच जर आपल्याला आरोपी जर आढळला तर त्या आरोपीला योग्य 8 दिवसाच्या आत त्याची फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, त्याशिवाय त्याला कायद्याचं त्याला धाक राहणार। आज जरी शासनाने कायदा केलेला आहे, परंतु या कायद्याचा धाक विशेष कोणालाही नाही। म्हणून ह्या कायद्यात पुन्हा अजून जास्तीत जास्त कठोरता आणावी अशी आम्ही मागणी शासनाकडे करणार। काही कायद्यात बदल करण्यासाठी आम्ही महिलांच्या वतीने ह्या कायद्यांमध्ये जास्तीत जास्त त्याचा रिझल्ट लवकर मिळावा, कारण आता 8-8, 10-10 दिवस होऊन सुद्धा तो आरोपी आहे हे सर्व त्याला सिद्ध झालेलं असताना सुद्धा त्या आरोपीला अजूनही त्याच्यावर काही शिक्षा होत नाही, किंवा कुठंतरी काहीतरी कायद्याचं नियम दाखवतात आणि त्या कायद्याच्या याच्यातून ते पुन्हा अजून पळवाटा काढत असतात। म्हणून आम्हाला ते पळवाटा नको आणि या आरोपीला जसंही तो आरोपी सिद्ध झाल्या त्याला त्याच ठिकाणी एकतर ठेसून मारलं पाहिजे, नाहीतर त्याला फाशीची शिक्षा ही तत्काळ झाली पाहिजे, एवढीच मागणी आम्ही करणार। आणि या कायद्यात पुन्हा जास्तीत जास्त कठोरता व्हावी, जेणेकरून समोरच्याला पुन्हा ह्या घटना
घडू नये, या कायद्याचा त्याला धाक राहावा अशी मागणी आम्ही करू. त्या पद्धतीने यालाही अजिबात सोडणार नाही. निवेदन दिलं त्यावेळेस मी ते पण म्हटले, फास्ट्रॅगने जरी असेल तुमचे कायदे असतील, परंतु ते कायद्यात अजून तर म्हणजे त्याच्यात वाढ केली पाहिजे, जेणेकरून त्याच्यात ज्या कितीही तुमचं काही असेल ना तर त्याचं कायद्याचं त्यांना धाक राहिलं. म्हणून तो कायदा असा केला पाहिजे की तो मेला तर पाहिजेच, ज्याने केलं तो तर त्याच ठिकाणी गेला पाहिजे, परंतु पुन्हा अजून अशा घटना ह्या भविष्यात घडू नये म्हणून असा कायदा केला पाहिजे की समोरच्याला त्या कायद्याचा धाक असला पाहिजे. बऱ्याच वेळेस आता ह्या घटना जरी कायदे केलेत, फास्टॅग केलेत, तरी सुद्धा ह्या घटना अशा का घडतायत अजून, म्हणजे कायद्याचा धाक नाही आहे ना. म्हणून हा कायदा जसा पक्का केला पाहिजे की समोरच्याला अगदी हे जे मोकाट फिरतात ना यांना सुद्धा धाक नाहीये, करतात आणि पुन्हा अजून ते सुटतात, असं नको. जेणेकरून तो तिथल्या तिथंच 8 दिवसाच्या आत त्याला तिथल्या तिथं शिक्षा झाली पाहिजे. शिक्षा म्हणजे अशी झाली पाहिजे की तिथल्या तिथं एक तर त्याला आहे ना भर चौकात त्याला तिथंच मारलं पाहिजे. जसं ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.